हरि जय जय राम कृष्ण हरे 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 हरि जय जय राम कृष्ण हरे जय 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 राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हरे सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटेवरी ठेवुनिया करकटेवरी ठेवुनिया सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटेवरी ठेवुनिया करकटेवरी ठेवुनिया सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटेवरी ठेवुनिया करकटेवरी ठेवुनिया सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटेवरी ठेवुनिया करकटेवरी ठेवुनिया तुलसी हार गला कासे पीतांबर तुलसी हार कासे पीतांबर तुलसी हार गला कासे पीतांबर तुलसी हार कासे पीतांबर तुलसी हार गला कासे पीतांबर आवडे निरंतर हिचे दान आवडे निरंतर हिचे दान तुलसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हिचे ध्यान आवडे निरंतर हिचे ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कवस्तुभ मने विराजेत कंठी कवस्तुभ मने विराजेत मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ मनी विराजितो कंठी कौस्तुभ मनी विराजितो तुळसी हार गळा कासे पीतांबर तुलसी हार कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर तुलसी हार कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हिचे दान आवडे निरंतर हिचे दान तुलसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हिचे ध्यान आवडे निरंतर हिचे ध्यान तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे ते सर्व सुख तुका म्हणे माझे ते सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे ते सर्व सुख तुका म्हणे माझे ते सर्व सुख श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पीतांबर
तुळसी हार गळा कासे पितांबर पाहिन श्रीमुख आवरीने पाहिन श्रीमुख आवरीने हे पाहिन श्रीमुख आवरीने तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हिचे ध्यान आवडे निरंतर हिचे ध्यान आवडे निरंतर हिचे ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हिचे ध्यान आवडे निरंतर हिचे ध्यान हे आवडे निरंतर हे ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर कासे पितांबर कासे पितांबर विठोबार कुमार विठोबार कुमार 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 विठोबार 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 कुमार रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरि जय जय राम कृष्ण 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 हरि हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम रूप पाहता लोचनी 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 सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी साजनी तो हा विठ्ठल वरवा तो हा विठ्ठल वरवा सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी साजनी तुआ विठ्ठल बरवा तुआ विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल वरवा तो हा विठ्ठल वरवा तुआ माधव बरवा तुआ माधव बरवा बरवा तुआ विठ्ठल बरवा तुआ विठ्ठल बरवा बौद्ध सुकृताची जोडी बौद्ध सुकृताची जोडी
देवी वद बापर कुमा देवी वद बापर कुमा देवी वद सर्व सुखाचे आधार बापर कुमा देवी वर सर्व सुखाचे आधार बापर कुमा देवी वर बापर कुमा देवी वर सर्व सुखाचे आधार बापर कुमा देवी वर दादा बाबर तो हा विठ्ठल बरवा माधव बाबर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी जय जय 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 राम जय जय राम जय जय राम नको नको मना गुंतू माया जाळी नको नको मना गुंतू माया जाळी नको मना गुंतू माया जाळी नको नको मना गुंतू माया जाळी काळ आला जवळी ग्रासवया काळावळी ग्रासवया काळावळी ग्रासवया काळाची हे उडी पडेल बाजवा काळाची एवढी पडेल वाजेवा काळाची हे उडी पडेल बाजवा एवढी पडेल वाजेवा सोडविना तेव्हा माय बाप सोडविना तेव्हा माझ्या बाप सोडविना तेव्हा माझ्या बाप सोडविना राजा देशीचा चौधरी सोडविना राजा देशीचा चौधरी सोडविना राजा देशीचा चौधरी सोडविना राजा देशीचा चौधरी आणि कसोयरी भली भली आणि कसोयरे भरे भरे आणि कसोयरे भरे भरे तू का म्हणे तुला सोडविना कोणी तुका म्हणे तुला सोडविना कोणी तू का म्हणे तुला सोडविना कोणी तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचनीय एका चक्रपाने वाचून या एका चक्रपाने वाचून या काळाची हे उडी पडेल बाजवा काळाची एवढी पडेल बाजेवा काळाची हे उडी पडेल बाजवा काळाची एवढी पडेल बाजेवा सोडविना तेव्हा माय बाप सोडविना देवा माय बाप सोडविना देवा माय बाप विठोबा रखुमाई 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 जय जय विठोबा रखुमाई नको ब्रह्मज्ञान नको नको मना गुंतू माया जाळी नको नको मना गुंतू माया जाळी
नको नको मना गुंत माया नको नको मना गुंत माया नको नको मना गुंतु माया जाली नको नको मना गुंतु माया जाली नको नको मना गुंत माया जाली नको 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 मना गुंत माया जाली काळ आला जवळी ग्रासावया काळ आला जवळी ग्रासावया काळाची उडी पडेल बाजेवा काळाची उडी पडेल बाजेवा काळ आला जवळी ग्रासावया काळ आला जवळी ग्रासावया काळाची ओढे पडेल बाजेवा काळाचे काळाचे ओढे पडेल बाजेवा नको नको मना गुंतु माया जाळी नको नको मना गुंतु माया जाळी नको नको मना गुंतु माया जाळी नको 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 मना गुंत माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया काळ आला जवळी ग्रासावया काळाची उडी पडेल बाजेवा काळाची उडी पडेल बाजेवा काळ आला जवळी ग्रासावया काळ आला जवळी ग्रासावया काळाची ओढे पडेल बाजेवा काळाचे ओढे पडेल बाजेवा विना तेव्हा माया बाप सोडविना तेव्हा माय बाप माय बाप माय बाप माय
सोडविना तेव्हा माझ्या बाप सोडविना तेव्हा माझ्या बाप काळाचे ओढे पडेल माझेवा काळाचे ओढे पडेल माझेवा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु बंसी महाराज की जय बोलो रे भाई सब संतान की जय विठाला 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 नको नको म्हणा गुंतू माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया काळाची हेवडी पडेल बाजे भा सोडविना तेव्हा माय बाप सोडविना बंधू पाटीची बहीण शेजेची कामीन दूर राहे सोडविना राजा देशीचा चौधरी आणि कसोयरी भली भली तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचनिया काळाची एवढी पडेल बाजे भा सोडविना तेव्हा माय बाप विठाल 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 महायोग पीठे तटे भीमरत्यं वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रै समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं
परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगाकारू प्रथम नमन पांडुरंगाकारू प्रथम नमन प्रथम नमन पांडुरंगाकारू प्रथम नमन पांडुरंगाकारू प्रथम नमन पांडुरंगाकारू प्रथम नमन प्रथम नमन पांडुरंगाकारू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया 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 संजगुबादाने कथेचा विसारू संजगुबादाने कथेचा विसारू संजगुबादाने कथेचा विसारू संजगुबादाने कथेचा विसारू करो प्रथम नमन दुसरे चरण संताचिया ज्यांच्या कृपादाने कथेचा विसारू बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया ज्यांच्या कृपादाने कथेचा विसारू बाबाजी सद्गुरु दास तुका दास तुका दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका हे दुःख भंजना मारुती नंदना सुन लो मेरी पुकार पवन सुत बिनती वारंवार पवन सुत बिनती वारंवार पवन सुत बिनती वारंवार जयांचे किर्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणासी अर्पित जन्म ही काया जगदीश्वरासी जोडली ज्याची ख्याती प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती सरस्वती माते द्यावी मज स्मृती येतो का कुळती तुझ लागी आपुल्या बाळासी धरी आता हाती न करी फजिती जनामध्ये विठ्ठल 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 कीर्तनाला सुरुवात होण्यापूर्वी सर्व महिला मंडळ पुढे सरकून बसायचे इथं आणि सर्व पुरुष मंडळ सर्वांनी पुढे सरकून बसायचे आणि मागे बसलेले सर्वांनी मंडपामध्ये यायचे हा मंडप केवळ आणि केवळ तुमच्यासाठी आहे चला लवकर जे शेवट येतील ते मागे बसतील तुम्ही अगोदर आलात पुढे बसा चला विठ्ठल 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आता फक्त आवाज द्या आणि गायनाच्या वेळेला विको थोडासा वाढवत जा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगमान्य देवमान्य संतमान्य वैष्णव श्रेष्ठ अवतार ज्येष्ठ वैदिकनिष्ठ परमोत्कृष्ट परमार्थ स्नेही असणारे श्रीमंत श्री देवूचे सुप्रसिद्ध साधू संत जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आज सेवे करता घेतलाय आज निमित्त म्हणजे वर्ष श्राद्ध आणि त्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आपल्यातून निघून गेलेल्या जीवाच्या प्रित्यर्थ केलेलं कार्य म्हणजे वर्ष श्राद्ध
आणि त्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं ही कीर्तनरूपी सेवा, तसेच आपल्यातून निघून गेलेल्या कैलासवासी गंगा भागीरथी गंगूबाई राजाराम करजुले यांच्या या प्रथम वर्षश्राद्धाच्या निमित्तानं ही कीर्तनाची सेवा, आपल्यातून निघून गेलेला जो जीव आहे त्या जीवाच्या प्रित्यर्थ हे ज्ञानदान आहे. कारण आपल्यातून निघून गेलेला जो जीव आहे त्या जीवाला जाऊन आज पूर्ण 1 वर्ष झालेलं आहे. आणि त्या जीवाच्या प्रित्यर्थ का करावं तर त्याचं कारण शास्त्रानं सांगितलं. शास्त्र सांगतं की ज्या वेळेस व्यक्ती निघून जातो, जेव्हा जन्माला येतो तेव्हापासून मरेपर्यंत त्याच्यावरती 16 संस्कार केले जातात. आणि त्या 16 संस्कारापैकी मृत्यूनंतर 3 संस्कार असतात. एक म्हणजे 10वा, दुसरा म्हणजे 13वा आणि शेवटचा संस्कार 16वा, तो म्हणजे वर्षश्राद्ध. असं हे आज आपल्यातून निघून गेलेल्या कैलासवासी गंगा भागीरथी गंगूबाई राजाराम करजुले यांच्या या वर्षश्राद्धानिमित्त ही कीर्तनाची ज्ञानरूपी सेवा आज या ठिकाणी संपन्न होत आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि जो अभंग आपण सेवेकरता घेतलेला आहे तो जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय आपल्या सर्वांना उपदेश करतात की जो व्यक्ती जन्माला आल्यापासून मरेपर्यंत त्याचं एक कार्य ठरलेलं आहे. ते कार्य म्हणजे कर्म आहे. कर्म जन्माला आल्यापासून मरेपर्यंत व्यक्ती कर्म करतो आणि कर्म करत असताना तो संसारामध्ये गुंततो आणि संसारामध्ये गुंतला की त्याच्याजवळ असणारे शरीरामधलं एक मन आहे, नको नको मना, त्या मनाला उपदेश जगद्गुरु तुकोबराय करतात. ते मन असं आहे मायबाप, ते कधीच स्थिर राहत नाही. बहुत चंचल चपळ, जाता येता न लगे वेळ. तुकोबराय म्हणतात, त्या मनाला उपदेश करत असताना म्हणतात तुकोबराय, आई करे म्हणा तुझ्या स्वहिता खुणा, पंढरीचा राणा म्हणा माझी स्मरावा. रामायणामध्ये तर गोस्वामीजी म्हणतात, हे मन म्हणजे खूप कपट आहे, खूप चंचल आहे, खूप वाईट वृत्तीचं मन आहे, पण त्याला स्थिर करणं फार महत्वाचं आहे. निर्मल मना जन सो मोही पावा, मोही कपट छल छिद्रण भावा. राम सिया राम जय जय राम जय जय राम. भगवान श्रीकृष्ण तर गीतेमध्ये म्हणतात, हे मन म्हणजे शरीराचा 4था भाग आहे. हे मन म्हणजे बुद्धीच्या पलीकडे आहे, ते स्थिर करणं फार अवघड आहे. इंद्रियाणि परन्याहुर रियंद्रभ्य परम मनः, मनसस्तु परा बुद्धीर यो बुद्धे परस्तु सह. ज्ञानोबराय याच्यावरती विवेचन करत असताना म्हणतात, हे मन म्हणजे शरीराचा 4था भाग आहे. बुद्धी आणि मन, चित्त, अहंकार, हण हे चतुर्विध चिन्ह अंतकरणाचे. हे मन फार चंचल आहे मायबाप. म्हणून तर तुकोबराय म्हणतात, या मनाला अगोदर या माया जाळातून गुंतण्या अगोदर स्थिर करा आणि माया जाळामध्ये गुंतू नका, कारण काळरूपी यम आपल्यावरती कधी झडप घेईल सांगता येत नाही. याच्याही पुढे जाऊन माझे तुकोबराय सांगतात, हा माया जाळ खूप व्यापक आहे. किती व्यापक आहे? थाय कचिलीला तरले जे सर्व भावे मज भजले, तयाईल थडियाची सरले माया जाळ. शंकराचार्य तर म्हणतात, या जगामध्ये हे जग पूर्ण मिथ्या आहे, मायावी आहे, परंतु एकमेव सत्य काय आहे? श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुत्तमः ग्रंथ कोटिभिः, ब्रह्म सत्य जगन मिथ्य जीव ब्रह्मेवना परः. ज्ञानोबराय म्हणतात, किती माया आहे, या कारणे मी पिता, महत ब्रह्म हे माता, अपत्य पंडू सुता जगडंबरू. एवढी मायेनं व्यापलेलं हे जगत आहे आणि त्या जगामध्ये भगवान परमात्म्याने हे नरदेह प्रत्येकाला दिलेला आहे. कारण हा नरदेह मिळणं फार दुर्लभ आहे मायबाप. नरदेह दुर्लभ जाणं, 100 वर्षाची गणना. एवढं मायबाप दुर्लभ असणारा देह, नरदेह प्राप्त आपल्याला दिला, भगवान परमात्म्याने दिला. त्याचं कारणही सांगते तुम्हाला.
84 लक्ष योनी फिरल्याच्या नंतर या नरदेहाची प्राप्ती होते. नाथ महाराज म्हणतात एक एक योनी कोटी कोटी फेरा मनुष्य देहाची आवारा मग लागे 20 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्याव्या जलचरी भोगाव्या 9 लक्ष 11 लक्ष योनी पशुची घरी मानवा बितरी 4 लक्ष. माय बाप 84 लक्ष योनी फिरल्याच्या नंतर या मानव देहाची प्राप्ती आहे. म्हणून दुर्लभ असणारा नरदेह भगवान परमात्म्याला तुम्हा आम्हाला दिला. परंतु तुकोबराय म्हणतात या नरदेहात असलेलं मन त्या मनाला स्थिर करा. मनाला उपदेश करण्याचं कारण असं आहे. मन किती महत्वाचं आहे सांगू का? अगदी 2 मिनिटात सांगते ऐका. एखाद्या लग्नामध्ये नवरदेवाच्या कलवऱ्या नवरीच्या कलवऱ्या असल्या तरीही चालतात आणि नसल्या तरी बोला पटकन नसल्या तरीही चालतात. एखाद्या लग्नामध्ये नवरदेवाचे मामा नवरीचे मामा असले तरी चालतात आणि नसले तरी चालतात. एखाद्या लग्नामध्ये पहा सुंदर मंडप असला तरी चालतो आणि नसला तरी बोला पटकन नसला तरी चालतो. एखाद्या लग्नामध्ये जेवायला असलं तरी चालतं आणि नसलं तरीही चालतं. एखाद्या लग्नामध्ये नवरदेव असला तरीही चालतो आणि नसला तरीही बोला पटकन नसला तरी चालतो का? जसं लग्नामध्ये नवरदेव महत्वाचा आहे तसं तुकोबराय म्हणतात परमार्थामध्ये मन महत्वाचं आहे. म्हणून तुकोबराय मनाला उपदेश करतात. विठ्ठल विठ्ठल कारण मिळालेला जो देह आहे तो फार अनमोल किमतीचा दागिना आहे. का? ऐका. एखाद्या आपल्या शरीराचा एखादा हात खराब झाला, एखाद्याचा पाय खराब झाला, एखाद्याचे डोळे खराब झाले. जसे भगवान परमात्म्यानं ओरिजिनल आपल्याला हात पाय डोळे दिलेले आहेत तसं तुम्ही अहमदनगर सारख्या जिल्ह्यामध्ये जा. हजारोनी पैसे होता डॉक्टरांना, कोटीने पैसे होता. जसा माझ्या भगवान परमात्म्यानं तुम्हाला हात दिलेला आहे पाय दिलेला आहे तसा एखादा डॉक्टर तयार करून देईल का? बोला पटकन. नकली तुम्हाला भरपूर मिळतील पण जसा ओरिजिनल माझ्या भगवान परमात्म्यानं तुम्हाला जन्मता प्राप्त दिलेला आहे तसं मिळेल का? बरं जाऊ द्या. अमेरिकेसारख्या बलाढ्य देशामध्ये तुम्ही जर गेलात कोट्यावधी पैसेही डॉक्टरांना दिले तरी देखील डॉक्टर बनवून देतील का? होईल तयार? नाही. एवढा अनमोल किमतीचा दागिना भगवान परमात्म्यानं आपल्याला दिला. मग त्या अनमोल किमतीच्या दागिन्याचा फायदा काय करायचा? तर जगद्गुरु तुकोबराय सांगतात की हे मन अगोदर माया जाळामध्ये गुंतण्या अगोदर काय करा? स्थिर करा. विठ्ठल विठ्ठल आणि या नरदेहाचं आयुष्य तरी किती आहे? अगदी 100 वर्षाचं. किती वर्षाचं? 100 वर्षाचं. 100 वर्षामधले 50 वर्ष आयुष्य आपले झोपेमध्ये जातात. बरोबर की नाही? उरले किती? 50 वर्ष. 50 वर्षामध्ये बालपण आहे, तारुण्यपण आहे, म्हातारपण आहे. त्यानंतर क्षय रोग पीडा आदी खूप काही त्रास आहे. अल्प आयुष्य मानव देह, अल्प आयुष्य मानव देह, शतगणिले ते अर्धरात्र खाय, शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहेगा, काय भजनासी उरले ते पाहेगा, काय भजनासी उरले ते पाहेगा, काय भजनासी उरले ते पाहेगा. राम स्मराधी, राम राम स्मराधी, राम राम स्मराधी, राम राम स्मराधी. अल्प आयुष्य मानव देह, शतगणिले ते अर्धरात्र काय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय
भजनाची उरगती पाहिजे का अल्प आयुष्य मानव देह शत जगले दे रात्र खाया मध्ये वाला पीडा रोग अक्षय हो आया भजनाची उरगती पाहिजे किती वर्षाचं आयुष्य 100 वर्षाचं अल्प आयुष्य मानव देह शत गणिले ते अर्ध रात्र खाय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनासी उरले ते पहेगा राम राम स्मर आधी राम राम स्मर आधी 100 वर्षाचं आयुष्य त्या 100 वर्षाच्या आयुष्याचं वर्गीकरण मी तुम्हाला सांगते म्हणजे या 100 वर्षाचं आयुष्य आपलं नेमकं जातं तरी कसं हे आपल्या लगेच लक्षात येईल पहा 10 वर्षामध्ये बालपण आहे 10 वर्ष बालपण 20 वर्ष तारुण्य अंगी भरला मदना मग तो कैसा सावधाना सावध सावधान वाचे वदा नारायण संत रामदास स्वामी एका अभंगामध्ये 100 वर्षाचं वर्गीकरण अगदी सुंदर प्रकारात सांगतात पहा सावधान सावधान हा शब्द तुम्ही ऐकला असेल पहा लग्नामध्ये मंगलाष्टिकेमध्ये ब्राह्मणाच्या साक्षीने ज्या वेळेस विवाह होतो त्यावेळी ब्राह्मणाच्या मुखातून पडलेला हा शब्द सावधान ज्या नवरदेव नवरी करता हा शब्द असतो परंतु तेच नेमके बेसावध असतात म्हणून संत रामदास स्वामी जगातील प्रत्येक व्यक्तीला सावध करण्याचा प्रयत्न करतात 10 वर्षामध्ये बालपण आहे 20 वर्षामध्ये तारुण्यपण आहे आणि 30 वर्षामध्ये 30 वर्ष होती दारापुत्र मागे फिरती प्रपंच लागे पाठी मग तो कैसा परमार्थी सावध सावधान वाचे वदा नारायण सावध सावधान वाचे वदा नारायण मायबाप 30 वर्षामध्ये प्रपंच प्रत्येक व्यक्तीच्या पाठीमागे लागतो दारापुत्र म्हणजे बायका लेकर आई वडील भाऊ बहीण सर्व काही पाठीमागे लागतात 30 वर्षामध्ये त्याचा संसार सुरू होतो आणि 40 वर्षामध्ये काय होतं तर 40 वर्षामध्ये डोळ्याला चष्मा लागतो मायबाप मग जवळ काय आहे लांब काय आहे हे अजिबातही दिसत नाही 40 वर्ष झाली डोळा 40 आली डोळ्यास भुरळ पडली कैसे दूर आणि जवळी सावध सावधान वाचे वदा नारायण सावध सावधान वाचे वदा नारायण 40 वर्षामध्ये डोळ्याला चष्मा लागतो जवळ काय आहे लांब काय आहे काहीही दिसत नाही आणि एकदा 40 संपलं 50 लागलं की 50 वर्षामध्ये काय होतं 50 वर्ष होती हलती दातांच्या पंक्ती श्याम केस शुभ्र होती त्यासी म्हातारा म्हणती सावध सावधान वाचे वदा नारायण सावध सावधान वाचे वदा नारायण 50 वर्षामध्ये गंमत अशी होते 50 वर्षामध्ये जे दात असतात ना दात ते दात हलायला सुरुवात होते काहींचे पडूनही जातात जे केस आहेत काळे ते केस पांढरे व्हायला सुरुवात होते पण आता त्या पांढऱ्या केसांना कलर करण्याची फॅशन निघली आहे माणसं पांढरे झालेले केस काळे करतात परंतु त्याचा किस्सा 15 दिवसात उघडकीस येतो एकदा की 50 संपलं की मग 60 वय लागतं आणि 60 वयामध्ये गंमत अशी होते बुद्धी ना मायबाप बुद्धी ती कमी 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 व्हायला चालू होते 60ची बुद्धी नाठी मग हात आली काठी वस वस लागे पाठी त्यासी हसती कारटी सावध सावधान वाचे वदा नारायण सावध सावधान
वाचे वदा नारायण. 60 वयामध्ये जी बुद्धी आहे ना, बुद्धी ती कमी 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 व्हायला चालू होते. एका गावामध्ये पहा, रात्रीचं कीर्तन असल्या कारणानं शिवजयंतीचं कीर्तन होतं, म्हणून महाराजांना बोलवलं आणि बोलवल्याच्या नंतर कार्यक्रमाकरता वेळ होता म्हणून महाराजांना एका खोलीमध्ये बसवलं. महाराज तुम्ही थोडा वेळ विश्रांती घ्या, आराम करा, तोपर्यंत आम्ही कार्यक्रमाचं नियोजन करतो. कार्यकर्ते नियोजन करण्याकरता निघून गेले, पण त्या घरातील जे म्हातारे बाबा होते 60-65 वयाचे बाबा महाराजांच्या जवळ आले आणि जवळ आल्याच्या नंतर महाराज अगदी 20-22 वर्षाचे तरुण महाराज बसलेले आपले. बाबांनी विचारलं, काय हो घरी दारी बरं आहे का? महाराजांनी सांगितलं, हो आमच्या घरी दारी अगदी बरं आहे. मग ह्या गावचे त्या गावाला बोंबलत फिरता, काही काम धंदा आहे की नाही? महाराजांनी सांगितलं, बाबा अहो तुम्ही बोलावला म्हणून आम्ही येतो, तुम्ही जर आम्हाला बोलावलंच नसतं तर आम्ही कशाला आलो असतो. बाबा म्हटले, वयामानानुसार बोलायचं सुधरत नाही, आता समजून घ्या थोडस. बर जाऊ द्या, तुमचं लग्न कार्य काही झालंय का? महाराज म्हटले, नाही बाबा आत्ताशी 20-22 वय, अजून लग्न कार्य काही नाही. बाबा म्हटले, मग तुम्हाला लेकर बाळ किती आहेत? महाराज म्हटले, आत्ताच सांगितलं ना बाबा, आमचं अजून लग्न कार्य काही झालं नाही, मग लेकर कुठून येणार? म्हणजे सांगायचं तात्पर्य फक्त मला एवढंच आहे, एकदा की 60-65 वय झालं की बुद्धी कमी 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 व्हायला सुरुवात होते. म्हणून त्या ठिकाणी साठीची बुद्धी नाठी, मग हात आली काठी, वस वस लागे पाठी, त्या सिंहासती कारटी. सावध सावधान वाचे वदा नारायण, सावध सावधान वाचे वदा नारायण. एकदा की 60 संपलं आणि 70 वय चालू झालं की मग गंमत अशी होते, एकदा बसलं की उठता येत नाही, उठलं की चालता येत नाही, मग एकही शब्द बोलता येत नाही. 70ची झाली रचना, बसल्याने उठवेना, उठल्याने चालवेना, मग तो झाला दैन्यवाना. सावध सावधान वाचे वदा नारायण, सावध सावधान वाचे वदा नारायण. माय बाप 70 वयामध्ये बसलं की उठता येत नाही, उठलं की चालता येत नाही, एवढी फजिती होते. आणि 80 वयामध्ये तर विचारूच नका, 80 वयामध्ये अगदी ते उपवाशीच होऊन जातो, म्हणजे त्याला चालताही येत नाही, बोलताही येत नाही आणि बसताही येत नाही. गंमत एवढी होते, ज्याप्रमाणे पाण्यातला मासा बाहेर काढावा आणि तो पाण्याविना जसा तळमळ तळमळ करतो, अगदी तसं 80 वयामध्ये प्रत्येक देहाची अवस्था होते. संत रामदास स्वामी म्हणतात, 4-20 मिळून 80, मग तो झाला अपयशी. पाण्याविना मछली जैसी, तैसा जीव कासावीसी. सावध सावधान वाचे वदा नारायण, सावध सावधान वाचे वदा नारायण. मला सांगा 4 आणि 20 मिळून किती होतात? किती होतात दीदी सांग? 4 आणि 20 मिळून किती होतात? 60 कसे होतील? 4 आणि 20 मिळून 24 होतात, बरोबर की नाही? मग संत रामदास स्वामी असं का म्हणतात 4 आणि 20 मिळून 80? तर मला सांगा 20 चोक 80, तो माझ्या संतांचा पहिला गुणाकार होता, म्हणून संत रामदास स्वामी म्हणतात 4-20 मिळून 80, मग तो झाला अपयशी. जसं पाण्यातली मासा बाहेर काढावा, तू जसा तळमळ तळमळ करतो, अगदी मानव देह 80 वयामध्ये तळमळ कासावीस करत असतो. आणि 90 वयामध्ये तर विचारूच नका, 90 वयामध्ये त्याची स्थिती अशी होते, त्याला एकही शब्द बोलता येत नाही, जागचं उठता येत नाही, तो एका जागावरती झोपून राहतो, एका जागावरती जेवण, एका जागावरती सर्व काही त्याचं असतं. 90 पूर्ण झाले, एकदा 90 पूर्ण झालं, एक शब्द बोले ना, श्रीपुत्र म्हणे प्रसिद्ध, आता तोडा संबंध. सावध सावधान वाचे वदा नारायण, सावध सावधान
वाचे वदा नारायण. मायबाप 90 वयामध्ये बायका लेकर सर्व काही म्हणतात, आता तुम्ही किती दिवस जगता? तुम्हाला उठता येत नाही, बसता येत नाही, बोलता येत नाही. 90 वयामध्ये सर्व काही त्रासून जातात, कोणीही लक्ष देत नाही. म्हणून तर संत तुकडोजी महाराज म्हणतात, तू म्हणशील बायका पोर हे तुझ्या मागचे चोर, मेल्यावरती खापर फोडतील तुझ्याच डोक्यावर, तू म्हणशील पैसा अडका हा इथेच राहील सडका, मेल्यावरती आपुले घर गावाच्या बाहेर, मेल्यावरती आपुले घर गावाच्या बाहेर. मायबाप संत तुकडोजी महाराज म्हणतात, ज्या वेळेस 90 संपलं आणि 100 सुरू झालं की मग काही स्थिती विचारू नका. 1 शतक पूर्ण झाला, आला तैसा वाया गेला. रामदास स्वामी माने योगी सावध झाला, सावध सावधान वाचे वदा नारायण, सावध सावधान वाचे वदा नारायण. संत रामदास स्वामी म्हणतात, 100 वर्षाचं आयुष्य पूर्ण झालं, व्यक्ती जसा जन्माला आला तसा मातीत गेला, पण त्याच्या हातून सत्कर्म घडलं नाही, भगवान परमात्म्याचा परमार्थ घडला नाही, मग त्याचा देह हा कामाला लागला का मायबाप? सार्थकी लागला का? तर नाही. मिळालेला देह जर तुम्हाला सार्थकी लागून घ्यायचा असेल तर तुकोबराय उपदेश करतात, या मनाच्या जाळामध्ये तुम्ही गुंतू नका, आणि एकदा की गुंतले की बाहेर येता येणार नाही. मग गुंतून बाहेर काढण्या अगोदर, त्या काळाची उडी आपल्यावरती पडण्या अगोदर तुम्ही काय का व्हा, सावध व्हा. याचं वर्णन अभंगाच्या पहिल्या नको नको मना गुंतू माया जाळी, 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 नको नको मना गुंतू माया जाळी. काला जवळी ग्रासवया, काळाला जवळी ग्रासवया, काळाची हे उडी पडेल बाजेवा, काळाची हे उडी पडेल बाजेवा. नको मना गुंतू माया जाळी, काळाला जवळी ग्रासवया, काळाला जवळी ग्रासवया, काळाला जवळी ग्रासवया. नको नको मना गुंतू माया जाळी, काळाला जवळी ग्रासवया, काळाला जवळी ग्रासवया. नको नको